Hello friends, welcome to the RK Pharma YouTube channel. Today again we are going to discuss mock number 7. Mock number 7. In this we are going to see 50 question. Okay, 50 question not plus. So welcome all of you. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. काही लोक आहे की वाईट कमेंट करतात, कुणी कसं करतात आणि कुणी एखादा क्वेश्चन वारंवार विचारतात, कुणी एखाद्या क्वेश्चनमध्ये चूक नसली तर त्याला पिन करेल. मी या गोष्टी नव्हत्या सांगितल्या ना तुम्हाला सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तो क्वेश्चन तुम्ही आधी ॲनालाइज करा, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा नाही, आणि त्याच्यानंतर तुम्ही डिस्कस करा. उगाचच तुम्ही कमेंट करून तिथे डिस्टर्बन्स का क्रिएट करताय? आणि काही लोकांना तर इतका आगाऊपणा भरलेला आहे की ते म्हणणार की तुम्हाला हे माहीत नाही, ते माहीत नाही, मग तुम्ही फार्मा बॅकग्राऊंडचे आहे किंवा नाही. अरे मी कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये आहे, काय आहे याच्याशी तुम्हाला काय? तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या ना. आणि ऑलरेडी या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहे. ऑलरेडी माझी एक्झाम क्रॅक झालेली आहे, सर्व झालेलं आहे. माझ्याकडे नोट्स होत आहे, त्यामुळे मी क्लासेस स्टार्ट केले आणि मला इंटरेस्ट वाटला. प्रॉब्लेम येतो आहे लँग्वेजमध्ये. लँग्वेज मी हिंदी सायडर नाही आहे. ओके, थोडा प्रॉब्लेम येत आहे, मान्य आहे मला. पण उगाचच फालतू कमेंट करून मला शो ऑफ करण्यात काही अर्थ नाही येतं. तुम्हाला काय शिकायचं असेल शिका, नाही शिकायचं असेल तर बाकी क्लासेस करा ना, सेल्फ स्टडी करा, अदर क्लासमध्ये जॉईन व्हा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आणि जे लोक माझ्याकडनं शिकत आहे त्यांना कशाला तुम्ही डिस्टर्ब करत आहे? तुम्ही बघा तुम्हाला काय शिकायचं आहे, कुठे शिकायचं आहे, इट्स युअर ओन चॉईस. ओके. आणि मी ज्यांनी डिमांड केली होती त्या लोकांसाठी मी अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट यावरती काही क्वेश्चन्स आणि काही थोडं ॲडिशनल माहिती आहे ती मी या फाईलमध्ये ॲड केलेली आहे आणि ही मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामला देऊन देईल. ठीक आहे. मी इथे क्वेश्चन आन्सर डिस्कस करत नाही याबद्दल काय आहे काय नाही. थोडं तुम्ही बघून घ्या. थोडा छोटा टॉपिक आहे आणि थोडा इझी पण आहे. खूप जास्त डिफिकल्ट टॉपिक नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः करून घेऊ शकता. उद्या तुमची एक्झाम आहे, त्यासाठी ऑल द बेस्ट, ऑल द व्हेरी. मॉक नंबर 7. इन दिस वी आर गोइंग टू सी 50 क्वेश्चन. ओके, 50 क्वेश्चन नॉट प्लस. सो वेलकम ऑल ऑफ यू. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. काही लोक आहे की वाईट कमेंट करतात, कुणी कसं करतात आणि कुणी एखादा क्वेश्चन वारंवार विचारतात, कुणी एखाद्या क्वेश्चनमध्ये चूक नसली तर त्याला पिन करेल. मी या गोष्टी नव्हत्या सांगितल्या ना तुम्हाला सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तो क्वेश्चन तुम्ही आधी ॲनालाइज करा, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा नाही, आणि त्याच्यानंतर तुम्ही डिस्कस करा. उगाचच तुम्ही कमेंट करून तिथे डिस्टर्बन्स का क्रिएट करताय? आणि काही लोकांना तर इतका आगाऊपणा भरलेला आहे की ते म्हणणार की तुम्हाला हे माहीत नाही, ते माहीत नाही, मग तुम्ही फार्मा बॅकग्राऊंडचे आहे किंवा नाही. अरे मी कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये आहे, काय आहे याच्याशी तुम्हाला काय? तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या ना. आणि ऑलरेडी या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहे. ऑलरेडी माझी एक्झाम क्रॅक झालेली आहे, सर्व झालेलं आहे. माझ्याकडे नोट्स होत आहे, त्यामुळे मी क्लासेस स्टार्ट केले आणि मला इंटरेस्ट वाटला. प्रॉब्लेम येतो आहे लँग्वेजमध्ये. लँग्वेज मी हिंदी सायडर नाही आहे. ओके, थोडा प्रॉब्लेम येत आहे, मान्य आहे मला. पण उगाचच फालतू कमेंट करून मला शो ऑफ करण्यात काही अर्थ नाही येतं. तुम्हाला काय शिकायचं असेल शिका, नाही शिकायचं असेल तर बाकी क्लासेस करा ना, सेल्फ स्टडी करा, अदर क्लासमध्ये जॉईन व्हा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आणि जे लोक माझ्याकडनं शिकत आहे त्यांना कशाला तुम्ही डिस्टर्ब करत आहे? तुम्ही बघा तुम्हाला काय शिकायचं आहे, कुठे शिकायचं आहे, इट्स युअर ओन चॉईस. ओके. आणि मी ज्यांनी डिमांड केली होती त्या लोकांसाठी मी अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट यावरती काही क्वेश्चन्स आणि काही थोडं ॲडिशनल माहिती आहे ती मी या फाईलमध्ये ॲड केलेली आहे आणि ही मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामला देऊन देईल. ठीक आहे. मी इथे क्वेश्चन आन्सर डिस्कस करत नाही याबद्दल काय आहे काय नाही. थोडं तुम्ही बघून घ्या. थोडा छोटा टॉपिक आहे आणि थोडा इझी पण आहे. खूप जास्त डिफिकल्ट टॉपिक नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः करून घेऊ शकता. उद्या तुमची एक्झाम आहे,
त्यासाठी ऑल द बेस्ट, ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला सर्वांना पेपरच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पेपर तुमचा व्यवस्थित तुम्ही क्लिअर करा, व्यवस्थित त्याला रीड आऊट करा आणि व्यवस्थितपणे त्याला सॉल्व करून या. हीच माझी एवढी इच्छा आहे. आणि मला तुम्ही मेसेज सेंड करा की नाही, मला थोडा काहीतरी काही ना काही तुम्हाला थोडा फायदा झाला असेल टेस्ट सिरीजचा. आज आपण 7 मॉक करत आहेत आणि 7 मॉकमध्ये आता जवळपास आपण 600 क्वेश्चन डन केले आत्तापर्यंत. आणि आज या मॉकमध्ये आपण 100 क्वेश्चन पुन्हा डिस्कस करणार आहे. तर यामध्ये पुन्हा 100 ॲड होतील. तर जवळपास आपण 700 क्वेश्चन डन केलेले आहे. ठीक आहे. तुम्ही बघितलं क्लास, नाही बघितलं मला माहिती नाही, पण मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांनी बघितलं आहे. आणि मला रेशो शो होतं, नाव पण शो होतं, सगळंच शो होतं. ठीक आहे. तर उगाच फालतूपणा करू नका. ठीक आहे. सो चला, आज आपण आपल्या टेस्ट पेपर नंबर 7 आहे का आपला, सॉरी आज आपला 7 आहे मॉक. तर चला बघूया. The following act as an anti-flatulent in the preparation of antacid is. The options are given here: methylparaben, simethicone, selenium sulfide and sugar. Which one is correct? तो ये होता है simethicone. The following act as an anti-flatulent in the preparation of antacid, that is simethicone. Okay. Next question. Magaltrate is used as a antacid suspending agent, purgative and antiseptic. Which one is correct? तर हे असते antacid. Next question. Which of the following gas is used for supporting respiration during the anesthesia? Sorry, एक second. Hold on. Got it. Which of the following gas is used for supporting the respiration during the anesthesia? During an anesthesia. The options are given here: helium, carbon dioxide and nitrous oxide. Which one is correct? And fourth one is oxygen. Which gas is used for supporting the respiration during anesthesia? तो कौन सा गैस होता है? ये होता है ऑक्सीजन. ओके. नेक्स्ट वन. First drug of choice in gonorrhea is cephalosporin, sulfonamide, penicillin and sulfon. Which one is correct? तो ये होता है penicillin. Next question. Drug used as a carminative is close, calmec, belladonna and phenyl. Which one is correct? तो ये होता है phenyl. थोड़ा फास्ट घेऊया. Benzodiazepine test is used to detect blood in urine, uric acid in urine, glucose in urine, albumin in urine. Sorry, serum. Which one is correct? तो ये होता है blood in urine. ये होता है blood in urine. Next question. The following is a potent inhibitor of CYP450 enzyme. The options are given here: phenytoin, carbamazepine, phenobarbital and cimetidine. Which one is correct? Option number D is correct. Next question. Glycogenesis is synthesis of. The options are given here: starch, glucose, glycogen, glycerol. Which one is your correct answer? That is glycogen. Next question. तुलसी belong to the family of. किस क्लास से बिलोंग करती है तुलसी? तो तुलसी की फैमिली होती है लैबियाटी. तुलसी की फैमिली होती है लैबियाटी. Got it? Next question. The antineoplastic agent that is classified as an alkylating agent. The options are given here: vincristine, tamoxifen, bleomycin, busulfan. Which one is correct? तो ये होता है option number D, that is busulfan. Next question. Epinephrine is used in the treatment of tuberculosis, typhoid, bronchial asthma and malaria. Which one is correct? तो ये होता है bronchial asthma. Epinephrine is used in the treatment of bronchial asthma. Next one. The Ayurvedic and Unani poison are listed in the following schedule: Schedule F, Schedule G, Schedule Y, Schedule E1. तो Ayurvedic and Unani poisons are listed in Schedule E1 होता है. Next question. Embedden-Meyersob pathway also known as. क्या होता है ये? तो ये होता है
ग्लाइकोलिसिस। क्या होता है? ग्लाइकोलिसिस। ऑप्शन थोड़े डिस्टर्ब हो गए। तो नेक्स्ट क्वेश्चन, सेमी essential amino acid is valine, histidine, asparagine, serine. Which one is correct? तो ये होता है सेमी essential amino acid is histidine. Which one is correct? Option number B is correct. Next question, G protein couple receptor R. Which one is G protein couple receptor R? कौन सा होता है G protein? तो ये होता है 7A helical structure. Which one is correct? Option number B is correct. G protein couple receptor R 7A helical structure. Next, lemongrass oil is volatile oil, fixed oil, wax and oleoresin. Which one is correct? तो lemongrass oil is a volatile oil. Next question, airtight seal container are used for injectable, tablet, capsule, liquid orals. तो एयरटाइट सील कंटेनर के लिए यूज होता है इंजेक्टेबल्स. एयरटाइट सील कंटेनर आर यूज फॉर इंजेक्टेबल. देन नेक्स्ट क्वेश्चन, कंबाइंड पिल कंटेन एस्ट्रोजन एंड प्रोजेस्टेरॉन, नन ऑफ द अबव. तो कंबाइंड पिल कंटेन कराता है एस्ट्रोजन एंड प्रोजेस्टेरॉन. Next question, carbimazole is antithyroid, anti-epileptic, antihypertensive and a coagulant. Which one is correct? तो carbimazole is in the class of anti-thyroid drug. Next question, dopamine is active form of. किसका फॉर्म होता है एक्टिव फॉर्म डोपामाइन? तो ये होता है लियोडोपा. डोपामाइन इज एक्टिव फॉर्म ऑफ लियोडोपा. किसका होता है? लियोडोपा. नेक्स्ट क्वेश्चन, अनइक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ कलर ऑफ द टैबलेट सरफेस इज नोन एज. क्या बोलते हैं उसे? अनइक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ कलर ऑन टैबलेट सरफेस इज नोन एज, दैट इज कॉल्ड मॉटलिंग. क्या बोलते हैं उसे? मॉटलिंग. एक सेकेंड. The next question, option number A is correct. Next question, the use of zinc sulfate is astringent, emetic, laxative, none of the above. Which one is correct? तो ये होता है astringent. The use of zinc sulfate is astringent. Next question, the secondary structure of protein is stabilized by disulfide bond, electrostatic force, hydrophobic bond and hydrogen bond. Which one is correct? तो ये होता है hydrogen bond. The secondary structure of protein is stabilized by the hydrogen bond. Next question, pyrazipine is an antagonist of. तो किसका एंटागोनिस्ट होता है ये होता है M1 रिसेप्टर का. किसका होता है? M1 रिसेप्टर का. नेक्स्ट क्वेश्चन, नॉर्मल वैल्यू इज न्यूट्रल, हाईली एसिडिक, स्लाइटली अल्कलाइन, स्लाइटली एसिडिक. विच वन इज करेक्ट? तो ये होता है स्लाइटली एसिडिक इन नेचर. नॉर्मल सलाइन is slightly acidic in nature. Next question, the cinnamon bark is also known as. तो क्या होता है cinnamon bark? तो cinnamon bark is दालचीनी. Next question, option number C is correct. Next question, urination in human subject is decreased by. The option are given here, फाइसोस्टिग्मिन, एसिटिलकोलिन, निकोटीन एंड बेंजोट्रोपिन. बेंजोट्रोपिन कर लेना. विच वन इज करेक्ट? तो ये होता है बेंजोट्रोपिन. नेक्स्ट क्वेश्चन, इलियम इज अ बोन ऑफ. किसका बोन होता है इलियम? तो ये होता है इनोमिनेट बोन. ये होता है इनोमिनेट बोन. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, पार्शियल हाइड्रोलिसिस ऑफ स्टार्च विथ डाइल्यूट एसिड विल प्रोड्यूस. क्या प्रोड्यूस कराता है? पार्शियल हाइड्रोलिसिस ऑफ स्टार्च विथ डाइल्यूट एसिड विल प्रोड्यूस. क्या प्रोड्यूस कराता है? तो ये प्रोड्यूस कराता है डेक्स्ट्रीन. नेक्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग इज इंडिकेटेड एज एन एडजुवेंट टू कार्बिडोपा और लियोडोपा थेरेपी. द फॉलोइंग इज इंडिकेटेड एन एडजुवेंट टू द कार्बिडोपा और लियोडोपा थेरेपी. विच वन इज करेक्ट? तो ये होता है टोल्क्यापॉन. ऑप्शन नंबर
सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. प्राइमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज फॉर्म बाय डायसल्फाइड बॉन्ड, हाइड्रोजन बॉन्ड, पेप्टाइड बॉन्ड, अमाइन बॉन्ड. विच वन इज करेक्ट? तो प्राइमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज फॉर्म बाय द पेप्टाइड बॉन्ड. किससे होता है? पेप्टाइड बॉन्ड. प्राइमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज फॉर्म बाय द पेप्टाइड बॉन्ड. नेक्स्ट क्वेश्चन. द बीटा ब्लॉकर यूज टू ट्रीट द माइग्रेन आर. कौन सा होता है बीटा ब्लॉकर यूज टू ट्रीट द माइग्रेन? तो ये होता है प्रोपैनोलॉल. कौन सा होता है? प्रोपैनोलॉल. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिजियोलॉजिकल एंटागोनिस्ट. कौन होता है? विच वन ऑफ द फॉलोइंग इज फिजियोलॉजिकल एंटागोनिस्ट? तो ये होता है एड्रेनालिन. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ये होता है एड्रेनालिन. ठीक है. नॉन प्रोटीन पार्ट ऑफ द एंजाइम इज कॉल्ड कोफैक्टर, एपोएंजाइम, प्रोस्थेटिक ग्रुप, ऑल ऑफ द अबव. विच वन इज करेक्ट? तो ए होता है कोफैक्टर. ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. द नॉन प्रोटीन पार्ट ऑफ एंजाइम इज ऑल्सो कॉल्ड एज कोफैक्टर. नेक्स्ट क्वेश्चन. Most of the drug will bind with which of the following plasma protein? Most of the drug will bind with which of the following plasma protein? Albumin, globulin, histone, glycoprotein. Which one is correct? तो इसका करेक्ट आंसर है अल्बुमिन. HLB range for WO type emulsifying agent. तो HLB वैल्यू बताई थी मैंने. कौन से क्लास में बताई थी? इंपॉर्टेंट टॉपिक वाले क्लास में बताई थी HLB वैल्यू. तो याद कर लेना. 3 से 8 क्या होता है, 8 to 16 में क्या आता है, इन जो भी है देख लेना. ठीक है. तो HLB वैल्यू फॉर WO टाइप इमल्सिफाइंग एजेंट इज क्या होता है? तो ये होता है 3 to 8 में. तो एक सेकेंड. तो ये होता है 3 to 8 में. 0 to 3 में आता है. एक सेकेंड. 0 to 3 में आता है एंटी फॉर्मिंग एजेंट. देन 3 to 6 में आता है इमल्सिफाइंग एजेंट WO टाइप. ओके. देन 7 to 9 में आता है वेटिंग एजेंट. 7 to 9 में आता है वेटिंग एजेंट. देन 8 to 18 में आता है इमल्सिफाइंग एजेंट. पर कौन सा वाला? WO टाइप वाला इमल्सिफाइंग एजेंट आता है 8 to 18 में. बट कौन सा? WO टाइप वाला. ओके. 13 to 15 में आता है डिटर्जेंट. एंड 15 to 18 में आता है सोलुबलाइजिंग एजेंट. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन. द फॉलोइंग प्रिजर्वेटिव इज यूज इन सिंपल सिरप इज. द फॉलोइंग प्रिजर्वेटिव इज यूज इन द सिंपल सिरप इज. कौन सा होता है? मिथिल पैराबेन, फिनाइल मर्क्यूरिक नाइट्रेट, बेंजालकोनियम क्लोराइड एंड नन ऑफ द अबव. विच वन इज करेक्ट? यही चल रहा था क्या हमारा क्वेश्चन? तो ये होता है नन ऑफ द अबव. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अ पर्किंजे फाइबर्स आर प्रेजेंट इन लीवर, किडनी, हार्ट, लंग. पर्किंजे फाइबर आर प्रेजेंट इन कहाँ प्रेजेंट होता है? तो पर्किंजे फाइबर आर प्रेजेंट इन हार्ट. कहाँ पे होता है? हार्ट में. द नेक्स्ट. साइट्रिक एसिड साइकिल इज ऑल्सो नोन एज. साइट्रिक एसिड साइकिल इज नोन एज. तो साइट्रिक एसिड साइकिल इज नोन एज क्रेब्स साइकिल. क्या बोलते हैं उसे? क्रेब्स साइकिल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द डिसोल्यूशन ऑफ ड्रग पार्टिकल इज डिस्क्राइब्ड बाय. डिसोल्यूशन ऑफ ड्रग पार्टिकल इज डिस्क्राइब्ड बाय. तो ये होता है नोएस विटने इक्वेशन. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. ड्यूरिंग द लीकेज टेस्ट द एम्पूल्स आर डिप इन विच सोल्यूशन. ड्यूरिंग लीकेज टेस्ट द एम्पूल आर डिप इन विच सोल्यूशन. तो ये होता है 1% मिथाइल ब्लू, मिथिलिन ब्लू. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. हेनलेस लूप इज फाउंड इन स्प्लीन, लंग, gallbladder, kidney. Which one is correct? Henle's loop is found in kidney. कहाँ होता है? किडनी. नेक्स्ट क्वेश्चन. एंटीमाइक्रोबियल एक्शन ऑफ पेनिसिलिन
is the inhibition of protein synthesis, cell wall synthesis, cell membrane synthesis, DNA synthesis. Which one is correct? तो antimicrobial action of penicillin inhibition is, तो ये होता है cell wall synthesis. Next question. Suppository are evaluated by melting range method, breaking point method, liquefaction method, all of the above. Which one is correct? तो ये होता है all. Melting range, then breaking point method, then liquefaction method. Next question. Major papaverine is a, papaverine is a, तो क्या होता है ये होता है vasodilator. It is vasodilator. Option number A is correct. Then next, major function of electrolyte are, क्या होता है मेजर फंक्शन ऑफ इलेक्ट्रोलाइट? तो फर्स्ट आता है मेंटेनेंस ऑफ ब्लड वॉल्यूम, देन सप्लाई ऑफ आयंस, रेगुलेशन ऑफ ऑस्मोटिक इक्विलिब्रियम, एंड डी ऑल ऑफ द अबव. विच वन इज करेक्ट? तो मेजर फंक्शन ऑफ इलेक्ट्रोलाइट आर ऑल ऑफ द अबव. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. द मेजर साइड इफेक्ट associated with saline cataratic is, the option are given here. Excessive loss of body fluids in the form of watery stool, then convulsion, cardiac disorder, constipation. तो ये होता है मेजर साइड इफेक्ट associated with the saline cataratic is excessive loss of body fluids in the form of watery stool. Next question. The standard for mechanical contraceptive given in which schedule? तो standard for mechanical contraceptive are given in the schedule R. Schedule H, लिस्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन ड्रग. स्केड्यूल्ड आर में क्या आता है, स्केड्यूल क्यू में क्या आता है, आपको बताना है. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन. द WBC आर प्रोड्यूस इन, कहाँ पे प्रोड्यूस होता है WBC? तो WBC प्रोड्यूस इन लिम्फ ग्लैंड. कहाँ होता है? लिम्फ ग्लैंड. द नेक्स्ट क्वेश्चन. नजल ड्रॉप आर मोस्टली फाउंड एज आइसोटोनिक, हाइपरटोनिक, हाइपोटोनिक, नन ऑफ द अबव. विच वन इज करेक्ट? तो ये होता है आइसोटोनिक. क्या होता है? आइसोटोनिक. तो हमारे अभी 50 क्वेश्चन हो गए हैं. अभी 50 क्वेश्चन और करती हूँ मैं. ठीक है. तो तब तक आप क्लास को लाइक शेयर और सब्सक्राइब करो और थोड़ा सा ये देख लेना आप